जय शिवशंकर. काल रस्त्यानं जाताना एक मामा भेटलेले. उन्हातानाचं कुठं चाललेलं काय माहीत, गाडी अडवलं. मला म्हटलं जरासं पुढं सोड, इथं जाणार आहे मी. म्हटलं ठीक आहे बसा. मामाने बसताना एवढ्या मोठ्यानं दरवाजा मारला की डोकंच फिरले. मामा म्हटलं एवढ्या जोरात दरवाजा माराय नसते, एका वडाची गाडी नाही आहे. म्हटलं ठीक आहे असू दे बसा म्हटले. मामाला बसवला आणि पुढं उतरताना मामा दरवाजा उघडना. म्हटलं मामा काय केलायचा म्हटलं विषय यो. म्हटलं ठीक आहे दुसऱ्या साईडनं उतरा. मामाला दुसऱ्या साईडनं उतरलं आणि दिवसभर बघितलं दरवाजा काय उघडना. मिस्त्रीकडे गेलो, मिस्त्रीने सांगितलं दरवाजाचं लॉक बाद झाली. म्हटलं ठीक आहे आता काय पर्याय नाही, आपण जग मारल्या. ते घ्यायला 30 किलोमीटर गेलो लांब. 450 रुपयाचा पार्ट घेतला. इथं पार्ट घेतल्यावर बघितला पार्ट एकच शिल्लक होता नशिबानं ते 30 किलोमीटर येऊन. ते आलो परत मिस्त्रीकडे दिला. मिस्त्रीनं बसवल्यानंतर व्यवस्थित वर्किंग होणार, पण तरी पण मिस्त्रीनं काहीतरी जुगाड करून त्याला व्यवस्थित केला. परत त्यानंतर मिस्त्रीने सांगितला परत असं जोरात मारू नका, असा सावकाश मारत जावा. म्हटलं ठीक आहे आता काय पर्याय नाही म्हटलं. मग त्याच्यानंतरनं सगळं झाल्यानंतर मिस्त्रींचं वगैरे भागवलं सगळं. आणि ह्यो पार्ट बघू शकताय तुम्ही, ह्यो असा पार्ट असतो बघा. हे एका पार्टमुळं एवढं जे ताप झाला आहे काल विषयच नाही. हे प्लॅस्टिकचं होतं वरचं, त्यामुळे तुटलं ती जोरात मारल्यामुळं. त्याच्यानंतर ट्रायल वगैरे घेतली, सगळं ओके होतं. तुमच्यासोबत असा प्रसंग कधी झाला आहे काय कमेंटमध्ये